नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम सरकारी कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्या सर्वांकरिता एक महत्त्वपूर्ण पदोन्नती संदर्भातील हायकोर्टाचा मोठा निर्णय मी घेऊन आलेलो आहे। तर काय आहे हायकोर्टाचा निर्णय आणि काय आहे पदोन्नती संबंधाचे निर्देश, तर ते जाणून घेऊया। याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। व्हिडिओला लाईक आणि आपल्या सहकारी मित्रांसोबत नक्की शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, कर्मचाऱ्यांच्या बढती संदर्भात उच्च न्यायालयाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आलेला आहे। यामुळे राज्यातील शिक्षकांच्या बढतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे पाहूया। उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता प्राथमिक शिक्षक या पदावरून चक्क माध्यमिक शिक्षक पदावर पदोन्नती मिळणार आहे। या संदर्भात उच्च न्यायालयाकडून अधिकृत निर्णय दिनांक 10 नोव्हेंबर रोजी देण्यात आला असून दिनांक 1 डिसेंबर पूर्वी पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांची ज्येष्ठता यादी न्यायालयामध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। प्राथमिक शिक्षकांना माध्यमिक शिक्षक म्हणून पदोन्नतीचे मार्ग आतापर्यंत बंद होते। मात्र महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटनेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट पिटिशन दाखल करण्यात आलेले होते। यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत बीएड अर्हताधारक प्राथमिक शिक्षकांना माध्यमिक शिक्षक सेवा ज्येष्ठता यादीत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली होती। यावर दिनांक 10 नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने राज्यातील जिल्हा परिषदेचे अर्हताधारक प्राथमिक शिक्षक हे माध्यमिक शिक्षक पदोन्नतीस पात्र असण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत। यामुळे आता माध्यमिक शिक्षक या पदावर पदोन्नतीसाठीची सुधारित यादी दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत तयार करून दिनांक 1 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयामध्ये सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। या सुधारित सेवा ज्येष्ठता यादीमध्ये अर्हताधारक प्राथमिक शिक्षकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक प्राथमिक शिक्षकांचे माध्यमिक शिक्षक या पदावर पदोन्नतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। सदरची पदोन्नती महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम 1967 मधील नियम 54 परिशिष्ट खंड भाग 2 नुसार करण्यात येणार आहे। याचाच अर्थ मित्र हो, पदोन्नतीमध्ये आता प्राथमिक शिक्षकांना माध्यमिक शिक्षक होणे शक्य होणार आहे। जर ही बातमी तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटते असेल तर जास्तीत जास्त शिक्षकांनाही शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू। जय महाराष्ट्र।